पंढरपुरातील चंद्रभागा नदी तीरावरील अंबाबाई पटांगण क्रीडा मैदान पार्किंगच्या मुद्द्यावरून पुन्हा चर्चेत आले आहे। अधिक मासानिमित्त भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन येथे वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे। मात्र काल झालेल्या पावसानंतरनं संपूर्ण मैदान चिखलमय झाले असून अनेक वाहने चिखलात अडकले, त्यामुळे वाहनधारकांना, भाविकांना, नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला। अंबाबाई पटांगण हे शहरातील महत्त्वाचे क्रीडा मैदान असताना त्याचा पार्किंगसाठी वापर केल्यामुळे मैदानाची दुर्दशा होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे। तसेच यामुळे खेळाडूंना उपलब्ध असलेल्या सुविधांवरही परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे। प्रशासनाने तात्काळ पर्यायी पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून क्रीडा मैदानाचे संरक्षण करावे अशी मागणी करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। कालपासून आलेलो आहेत, आम्ही माजलगाववरून आलेलो आहेत। गाडी आमची कालपासून इथंच अडकलेली आहे, चालता येत नाही, उतरता बी येत नाही, गाडी लावायची झाली तरी बी जागा नाही, एक तर उतरल्यावर चालता येत नाही, पाय भरतेत, त्याच्यामुळं कालपासून भरपूर परेशानी आहे आमच्यावरती। माजलगाववरून आलेलो आहे। काल झालेल्या पावसामुळे अंबाबाई पटांगण येथे जे म्हणजे पार्किंग नसताना जे पार्किंग होत आहे त्या ठिकाणी अतिशय चिखल झालेला आहे। त्याच्यामुळे इथं बाहेर गावाहून अधिक महिन्यानिमित्त आलेल्या गाड्या इथं चिखलामध्ये अडकून पडलेले आहेत। अतिशय खराब अवस्था या अंबाबाई पटांगणाची झालेली आहे। इथं क्रीडांगणाचं आरक्षण असताना पण नगरपालिकेच्या आश्रयानं इथं पार्किंग केलं जातं, परंतु या अंबाबाईच्या पटांगणामध्ये कुठलीच व्यवस्था या नगरपालिका प्रशासनाने केलेली नाही। इथं लोकांना अधिक महिन्यामुळे इथं गाडी पार्किंग करत आहे। गाडी पार्किंग केल्यानंतर इथून लोकांना चालत पण येता येत नाही। ही पहिल्या पावसात ही पंढरपूर ची अवस्था झालेली आहे। या नगरपालिका प्रशासनाचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो आणि पंढरपूर शहरामध्ये नगरपालिकेच्या जागेमध्ये जे पार्किंग केलं जातं त्या पार्किंगमध्ये अनधिकृत बोगस पावत्या देऊन या पंढरपुरात येणाऱ्या भाविक भक्तांची लूट केलेली जाते। तरी ह्या संबंधित नगरपालिका प्रशासनाने लवकरात लवकर हे अशा घटना थांबवून, जर नाही थांबवल्या आणि भाविक भक्तांची लूट जर नाही थांबवली तर आम्हाला नगरपालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडावे लागेल।